हे बघा कैरीची चटणी किती छान आहे, कलर पण छान आलेला आहे। एका कैरीची केलेली आहे मी, अगदी झटपट होते, कमी वेळात होते आणि टेस्ट पण याची खूप छान येते। ही फ्रीजमध्ये ठेवली तर 1-2 दिवस टिकते सुद्धा, परंतु केल्याच ताजी खूप छान लागते। तर अशी ही चटणी कशी बनवतात ते मी तुम्हाला बनवून दाखवते। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कैरीची चटणी। त्यासाठी मी ही कैरी घेतली, छान छोटी छोटी फोडून घेतली आणि ही खोबरा कैरी आहे की ही आंबट थोडी कमी आहे म्हणून मी घेतली। याला अतिशय कमी साहित्य पाहिजे, जास्त साहित्याची याला गरज नाही, अगदी झटपट होते। त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये हे कैरीचे बारीक बारीक तुकडे टाकते, 1 चमचा जिरं, 4 मिरच्या, तुम्ही आवडीनुसार तिखट कमी तिखट करू शकता, 8-10 लसूण पाकळे, चवीपुरतं मीठ आणि हिरवा सांबार हा धुवून स्वच्छ केलेला आहे। बस एवढं साहित्य। मला गूळ किंवा साखर मी टाकणार नाही, आमच्या घरी आवडत नाही, तुम्हाला आवडत असतं तर तुम्ही टाकलं तरी चालते। आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते। असे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि ही चटणी तयार झालेली आहे। चटणी अतिशय ही चटपटीत लागते, जेवणाला चव आणते आणि उन्हाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये भरपूर कैऱ्या असतात, त्यामुळे अशा चटण्या वगैरे घरात झाल्या तर सगळ्यांचं जेवणसुद्धा वाढते आणि तोंडाला चव येते। आता ही काढून ठेवली एका वाटीमध्ये। आता तडक्याची तयारी करते। कढईत 2 चमचे शेंगदाणे तेल टाकलं, तेल छान गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची। गॅस बंद करते, हिंग टाकते, कढीपत्ते आणि बिलकुल थोडीशी हळद। आता हे तेल चटणीवर ओतून घेऊ आपण। किती छान तडका बसला। अशी हे चटणी जेवायला अतिशय चविष्ट लागते आणि झटपट होते, कमी साहित्यात होते। माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा।